तेज प्रताप ते कसं तिकडे पोचले, त्यांना कसं कळलं? ते नाही माहिती, पण पोचले हे नक्की. तेज प्रताप का करताय तुम्ही असं? का प्रत्येक वेळी आम्ही रचलेला डाव मातीमोल करताय? प्रत्येक ठिकाणी यांना जायचंच असतं का? बरं ती सोडत धनाची, त्याचं काय झालंय? माहीत धनाजीला आपल्या माणसांनी धुतलाय. मी तुम्हाला सांगतो, 24 तासात धनाजीची विकेट कन्फर्म आहे. मरणार तो 100%. जालिंदर, आपल्याला शोकसभेची तयारी करायला पाहिजे, नियोजन करायला घ्या. नाही, काही झालं तरी व्याई होती आमची. सगळं नीट व्हायला पाहिजे शेवटपर्यंत. ते औषधं घेऊन जा. डॉक्टर कुठे? डॉक्टर केबिन मध्ये. मी जाऊन भेटतो त्यांना. एक्सक्यूज मी. तेजप्रताप, जरा महत्वाचं बोलायचं होतं. आज जर तू योग्य वेळी तिथे पोहोचला नसतास ना, तर माझ्या पप्पांचं कसे आभार मानून मला खरंच कळत नाहीये. थँक्यू. खरंच थँक्यू सो मच. मी कशाला थँक्यू म्हणताय? थँक्यू तर मी म्हणलं पाहिजे. आज तुम्ही जर वेळेत आला नसता तर माझा जीव गेला ना. पुन्हा जर असं काही बोलत ना तर याद राख, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला काहीही होणार नाहीये, कळलं? पण खरंच सगळं सत्य माहीत असू नये, माझ्या पप्पांचा जीव वाचवण्यासाठी तू स्वतःचा जीव पणाला लावायला तयार झालास. तुझं मन खरंच खूप मोठं आहे. तुझ्यामुळे पप्पा इथपर्यंत पोहोचले. तुम्ही त्यांच्यासाठी इतकं रडत आहे, त्यांच्या मनात तुमच्यासाठी काहीच नाही हो. ते तुम्हाला मुलगी मानायला सुद्धा तयार नाही. काही बोललास का? नाही काय नाही. हे बघा, तुमच्या पप्पांना काहीच होणार नाही आणि मी इथं असताना काही हो पण देणार नाही. मी डॉक्टरांना भेटून येतो. तुम्ही आईपाशी थांबा. त्यांना तुम्ही शांत व्हा, नका काळजी करू. हे बघा, थंडर आहे, मी आहे, वैद्य आहे, आम्ही सगळं सांभाळून घेऊ. आम्ही आहोत ना. तेज प्रताप आहे, आमचे तेज प्रताप आहेत म्हणल्यावर काही काळजी करण्याचं कारण नाही. बसा बसा. हे बघा, जबाबदारी आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणं, लोकांची मनं सांभाळणं
आमचे तेज प्रताप या बाबतीत कधीच मागं पडत नाही. हा, काळजी करू नका. कसं काय झालं हे सगळं? उधारी होती कोणाची? हा? बैठावर होतं का काय? ते काय माहित नाही. 4-5 फूट कोणतरी आली घरात घुसून तिला बाहेर खेचून येऊन त्यांना मारहाण केली. काय कळालंच मार्ग नाही. जशी मी जावई बापूंना फोन केला ना ते आले वेळेवर. तुम्ही फोन केलता? बर. काय म्हणाले डॉक्टर? अजून काही नाही सांगता यायचं. जीवाला धोका आहे अजून. तू काय म्हणले ना? काय म्हणले नाही, पण मग ते थोरल्या लेकीला जावायला बोलून घ्यायला पाहिजे. आणि इतर नातेवाईक घ्या त्यांना पटापटा बोलवून. आता वेळ माई अगं पिया, तू बोल नको, तुला यातलं काही कळत नाही. हे बघ, अशा प्रसंगाला 4 माणसं आजूबाजूला असली का मुरूप येतो माणसाला. गप्प बस. आणि कसं आहे ना, आता डॉक्टर त्यांचे प्रयत्न करणार, आपण काय प्रार्थनाच करू शकतो नाही. हा, प्रार्थना केली पाहिजे. आम्ही तर फक्त यमाला प्रार्थना करणार, हे यमदेवा तुझी कृपा लवकरच त्या धनाजीवर होऊ दे रे बाबा. असं काय बघताय सुनबाई? असं कसं नाही, राजकारण एकीकडं आणि माणुसकी एकीकडं. आता तुम्ही राजकारणातले आमचे विरोधक असले आणि तुमचे वडील धनाजीराव ते आमच्याशी कसेही वागत असले तरी